पवारांच्या एनसीपीचे एनडीए सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली। पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। एनडीए सोबत चला, बहुतांश आमदारांचं बैठकीत मत। जयंत पाटील, आमदारांचं मत पवारांना कळवणार, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटील यांचं सूचक वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काल रात्री महत्त्वाची बैठक। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती। महामंडळ वाटप आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत चर्चा। संघटनात्मक बांधणीवरही चर्चा झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं। नाशिकमधील नगरसेवकांसोबत बुधवारी मातोश्रीवर बैठक होणार। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची बैठक। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज श्रीकांत शिंदेंचा दौरा। उपसभापती म्हणून निवडून आल्यानंतर सचिन अहिर यांचा आज नागरी सत्कार। वरळी बीडीडी समोर सत्कार कार्यक्रमाचं आयोजन। मनसे नेते आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार निवडणूक अधिकाऱ्यांची 11 वाजता भेट घेणार। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पद रद्द। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का। नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही अपात्र ठरवलं। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक। राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार। पक्षातील अंतर्गत गटबाजी, पंजाब काँग्रेसमधील कलह आणि संघटनात्मक बदलांवर चर्चा होण्याची शक्यता। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर। पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस। पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखालील समिती 1 महिन्यात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। 8 जुलैच्या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू। मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखांना अभय मिळाल्याची चर्चा। सोयाबीन बियाणं न उगवण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार हरीश पिंपळे आक्रमक। पिंपळेंकडून सरकारला आंदोलन आणि आमदारकीच्या राजीनाम्याचा इशारा। जिल्ह्यात आतापर्यंत 1722 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल। इथेनॉलबाबत चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून नागपूर सायबर पोलिसांकडून 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा दाखल। नितीन गडकरी यांच्या नावाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप। अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ। ब्रेंट क्रूडची किंमत 1.68 ने वाढून $84.98 प्रति बॅरलवर। सोमवारी ब्रेंट क्रूडच्या दरात 9.6% ऐतिहासिक वाढ। अमेरिकेकडून हॉर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा नाकाबंदी लागू। सुरक्षेच्या बदल्यात ट्रम्प 20% शुल्क आकारण्याच्या तयारीत। इराणकडून आखाती, बहरीन, कुवैत, ओमान आणि जॉर्डन सारख्या देशांवर हल्ले। ट्रम्प यांचा दावा। बद्रीनाथ मंदिरातील देणग्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी निलंबित कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक। प्रमोद नौटियाल असं मंदिर समितीच्या अटक केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव। मंदिरातील देणग्यांमधील रोकड आणि काही वस्तूंचा अपहार केल्याचा आरोप। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।